तुषार, आभार. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढच्या बातम्यांकडे वळूया. कायदा कायद्याचं काम करतो. कोर्टातही कायद्यानंच निर्णय होतात. मात्र लहान मुलांना कायदा काय असतो याची माहिती नक्कीच नसते. मात्र कायद्यानं घेतलेल्या निर्णयाचा लहान मुलांवर कसा परिणाम होतो याचं दुर्दैवी उदाहरण कोर्टात दिसून आलं. दुपारच्या सुटीनंतर मुंबई हायकोर्टाचं कामकाज सुरू झालं. एका अवघ्या 11 वर्षाच्या चिमुरड्याच्या कस्टडीची केस होती. हा मुलगा अवघा 5 वर्षांचा असताना त्याच्या आईनं कॅन्सरशी झगडत या जगाचा निरोप घेतला. तेव्हापासूनच हा मुलगा बोरिवलीत मामाकडेच राहतो. त्याचं पालन पोषण शिक्षण सगळंच मामा करतो. याच मुलाच्या वडिलांनी मुलाच्या ताब्याकरता हायकोर्टात धाव घेतली. केसची सुनावणी झाली. कोर्टाने चक्क त्या लहान मुलालाही कोर्टात बोलवून विचारलं की कुठे राहायला आवडेल. मुलानंही मामाकडेच असं उत्तर दिलं. मात्र आईविना मुलाच्या योग्य भविष्यासाठी कायदा आधारावर कोर्टानं मुलाची कस्टडी त्याच्या जन्मदात्या पित्याला दिली. आदेश झाला. सगळं कोर्ट आवारातून बाहेर पडलं. कस्टडी मिळालेल्या पित्यानं चिमुरड्याला कडेवर घेतलं आणि मुलाचा टाहू फुटला. मला मामाकडे जायचंय असा घोष त्यानं लावला. जवळपास 20 मिनिटं हे सगळं नाट्य सुरू होतं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्या मुलासहित सगळ्यांना घेऊन पुन्हा कोर्टात नेलं. आता यात कोर्ट काय तोडगा काढतं हे बघणं महत्त्वाचं आहे. ये मैटर क्या है कि मेरी सिस्टर है ना कैंसर से मर गई थी और 2017 से ये बंदा कंटिन्यूसली मेरे घर पे छोड़ दिया था. वो आया भी नहीं था, कुछ नहीं किया था और बाद में इसने अभी कोर्ट में डर के मुझे अभी कस्टडी चाहिए. अभी बहन का पूरा 25 लाख 30 लाख का खर्चा मैंने किया, हम लोग के घर पे छोड़ के गया था. अभी उसको लगता है कि अभी उसको बच्चा चाहिए. अभी उसके भाई को बच्चा नहीं है, इसके लिए बच्चा लेने चाहते हैं. अभी ना प्रेम भाव है, कुछ नहीं है, ऐसे मारा पीटी करके हर टाइम लेके जाता है. कोर्ट को लगता है कि जजमेंट दे दिया पर बच्चे का कोई सुन ही नहीं रहा. तीन बार पुलिस आ गई, 4 बार सब कुछ आ गया, तो फिर भी अभी ये बच्चे को ऐसे तरह के हरेस कर रहे हैं. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळल्यानं विविध ठिकाणी सोमवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यात आलं. मात्र आता कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करण्यात आली आहे. 2 दिवसात नाफेडकडून 3000 क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली. कांदा निर्यात देखील सुरू असून विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याची माहिती भारती पवारांनी दिली. नाफेडने लाल कांदा खरेदी सुरू केलेली आहे हे मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू इच्छिते. सातत्याने ह्या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने हा लाल कांदा खरेदी सुरू झालाय. आमचा हेतू हाच आहे की नाफेडने खरेदी करावी, केंद्र सरकारने यामध्ये भाग घ्यावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, जेणेकरून एक भावामध्ये एक चांगली स्थिरता येईल आणि चांगला भाव शेतकऱ्यांना मिळेल.